नाही, खरं म्हटलं तर निवडणुकीच्या कालावधीमध्ये एक उमेदवार असताना त्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचे गुन्हा दाखल करून अटक करणं कितपत लोकशाहीला योग्य आहे मला माहित नाही. त्यामध्ये सत्यता किती आहे त्याची नंतर मी चर्चा करेन. परंतु सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये मला मिळणारा प्रतिसाद आणि त्यामध्ये निश्चितपणाने विजय होणार या प्रकारची भीती घेऊन गेल्या काही दिवसापासून अशा प्रकारचे 2 वेळा गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आजही म्हणणं आहे की लोकशाहीच्या माध्यमातून न्यायालयातून त्याचा निर्णय होऊन द्या, परंतु अधिकाराचा बळाचा वापर करून अशा प्रकारे या ठिकाणी निर्णय घेणे म्हणजे आज सरळ सरळ अशा प्रकारचं हे करण्यासारखं आहे. मी कुठल्याही चौकशीला समोर जायला तयार आहे आणि मी आता सुद्धा प्रामाणिकपणाने सांगतो, जो गुन्हा दाखल केलाय त्याचं वाटपच झालं नाही. जो गुन्हा दाखल केलाय त्याच्यावर कुठल्याही प्रकारची FSI सगळा बाजार समितीच्या ताब्यात आहे. सगळं असताना कुठल्या बेसवर कुठल्या निकषावर गुन्हा दाखल केला मला कळत नाही. त्यांनी सांगितलं की हे जे आहे त्यामध्ये इतक्या कोटीचं त्यामध्ये फसवणूक झालेली आहे. त्याचा अहवाल ज्या सचिवाला नेमलं होतं त्यांनी देताना असं कुठलंही झालेलं नाही. त्यामध्ये त्यांनी आम्हाला क्लीन शीट दिलेली आहे. त्यांनी असं सांगितलं की याची चौकशी करू, ही एवढी रक्कम जी आहे आपण सिडको महानगरपालिका सगळ्यांनी शासनाने दिलेल्या परवानगीप्रमाणे वाटप करत असताना ही बाकीची रक्कम व्यापाऱ्यांकडून वसूल करावी त्याच्या नोटिसा मारल्या आम्ही आणि व्यापाऱ्यांकडून त्याप्रमाणे नोटीस दिला. पण जो FSI मध्ये भ्रष्टाचार झाला सांगताय तो FSI तिकडे बाजार समितीच्या ताब्यात आहे ना अजूनपर्यंत. तो बाजार समिती वाटलाच नसेल तर कुठून भ्रष्टाचार झाला मला कळत नाही. पण ते काय आता शेवटी निवडणुकीच्या आपल्या या सगळ्या राज्यातून अशा पद्धतीने करणं म्हणजे ते आता त्यांच्या पराभवासमोर दिसू लागल्यामुळे त्यांनी त्याप्रमाणे कारवाई करायला सुरुवात केली. अधिकाराचा बळाचा वापर करून हे करण्याचा प्रयत्न करतात. पण काही नाही, लोक निर्णय घेतील. लोक त्या पद्धतीने निश्चितपणाने चांगला निर्णय घेतील आणि मी याच्यात निष्कलंक काय असं मी स्पष्ट शब्दात सांगतो. निश्चित, नक्कीच. शशिकांतजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.